आजच्या या सामुदायिक जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय माधवरावजी लामखडे साहेब तसेच माननीय श्री अरुणरावजी होळकर साहेब आपण आमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिला। समस्त जखणगाव ग्रामस्थांच्या वतीने आपलं सहर्ष असं स्वागत स्वागत स्वागत। तसेच उपस्थित असलेला सर्वच भक्तगण आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल समस्त जखणगाव ग्रामस्थांचे सहर्ष असं ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष असं स्वागत स्वागत स्वागत। तसेच आजच्या या सामुदायिक जागरण गोंधळ कार्यक्रमाच्या निमित्ताने भरपूर अशी देणगी रुपये 11,000 रुपये या कार्यक्रमाच्या निमित्ताने जागरण गोंधळाच्या निमित्ताने आदरणीय माधवराव लामखडे साहेबांनी दिलेले आहे। तसेच आजच्या या कलाकारांना 5,001 रुपयाची देणगी आदरणीय माधवरावजी लामखडे साहेब यांनी दिलेले आहे। तरी समस्त जखणगाव ग्रामस्थांच्या वतीने पुनश्च एकदा साहेबांचे सहर्ष असं स्वागत स्वागत स्वागत। महिला मंडळ अशा टाळ्या वाजल्या पाहिजे साहेबांसाठी की खडखडीत। बघा आपल्या या कार्यक्रमासाठी साहेबांची उपस्थिती म्हणजे हेच खूप मोठं गिफ्ट आहे आपल्यासाठी, है की नाही? आपल्या आनंदामध्ये आनंद मानणारे, आपल्या दुःखामध्ये दुःख मानणारे, म्हणजे आपल्या हक्काचा माणूस, आपला माणूस म्हणजे साहेब या ठिकाणी बसलेत महिला मंडळ। म्हणून वाग्या है वाग्या किधर गया वाग्या, अरे तेरे को क्या हो गया बाबा, तू इधर उधर जाके क्यों छुपता है लपता है, उधर माइक घेऊ के मेरे पास आ जाओ। बोलो वाग्या का भितर आहे तू? काय झालं? हा बाळ वाग्या, तुला आई बापाने सोडलं? हा याच्या पाय सोडलंय का तुला असं लपून बसायला? अरे सावध असलं पाहिजे। हरणाचं पिल्लू कसं असतंय? हरणाचं पिल्लू 12 फूट उड्या मारतात, टोक करतय, पाला जरी हल्ला असा तरी बी असं करत। तुमच्या अंगावरून रोलर जरी गेलं तरी तुम्हाला जाग येत नाही वागोबा। येते येते लवकर उठा तुम्ही। पप्पा कसा आला? जोरामध्ये आला गाड्या, हाय का नाही? घोड्यावर आला ते बी। मम्मी आली, पप्पा आला। आता मला सांगा कोणाला बोलवायचंय? आता बोलायचं यरमाळ्याच्या येडेश्वरीला। क्या बात नावाची येडी 52 खोडी, 52 खोडी हाय का नाही? एक जर खोड दाखवली तर खूप अवघड होईल, म्हणून तिच्याकडे कसं गेलं पाहिजे? आनंदात गेलं पाहिजे, हात जोडून नमस्कार केला पाहिजे। वडे ढोलिया कॅमेरे उभा राहिलेत पहा ना महिला मंडळ, एवढे मोठे मोठे कॅमेरे उभा राहिले। फक्त शूटिंग मध्ये मी एकटी आली पाहिजे बरं का? हा ना? बघा महिला मंडळ, तुम्ही देवासाठी सोना चांदी नाही का काहीतरी देऊ शकता, पैसे दान करू शकता। अहो पण अशी एक भक्त आहे, तिनं अख्खा देह देवाला देऊन टाकलेला आहे, जीव देऊन टाकला देवाला। अशी ती भक्त आहे, येडेश्वरीला म्हणत आहे। महाराष्ट्राचे लाडके गायक गुरुवर्य चंदनजी कांबळे, सोनू पाटोळे यांचे गुरुवर्य, महावीर उमाप यांचे गुरुवर्य, श्यामा यांचे गुरुवर्य काय म्हणतात माहित आहे का?
घडला मला दाखला ग ए माय तुझा घडला मला दाखला ग हो साहेब महिला मंडळ काय म्हणत आहे फक्त तुझ्याहून जीव वाळून टाकला बघ येडा माय तुझ्याहून जीव वाळून टाकला बघ येडा माय तुझ्याहून जीव वाळून टाकला येडा माय तुझ्याहून जीव वाळून टाकला तुझ्याहून जीव वाळून टाकला येडा माय तुझ्याहून जीव वाळून टाकला बिवडू तुझा घडला मला दाखला ग माय तुझा घडला मला दाखला ग चंदनजी कांबळे म्हणतात देवा पुढे नम्र असलं पाहिजे नम्र देवा आगळं दहीत होऊन जमात नाही देवाला चॅलेंज नाही केलं पाहिजे देव आहे तो म्हणून माय तुझा घडला मला दाखला ग तुझ्याहून जीव वाळून टाकला ग येडा माय तुझ्याहून जीव वाळून टाकला ग येडा माय तुझ्याहून जीव वाळून टाकला 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 बघा एक आग्रह चित्त केलेला आहे तुमच्यासारखी भक्त देवीला निघाली आहे आणि काय म्हणते माहितीये का हुरदा भरून येत चढताना डोंगारा पायरीवरून दिसत तुझा शिखर पायरीवरून दिसतं तुझं शिखर पायरीवरून दिसतं तुझं शिखर हुरदा भरून येत चढताना डोंगारा पायरीवरून दिसत तुझा शिखर पायरीवरून दिसतं तुझं शिखर पायरीवरून दिसतं तुझं शिखर पायऱ्या चढता चढता देह लागला ग पायऱ्या चढता चढता देह लागला ग माये पायऱ्या चढता चढता देह लागला ग तुझ्याहून जीव वाळून टाकला ग येडा माय तुझ्याहून जीव वाळून टाकला ग येडा माय तुझ्याहून जीव वाळून टाकला तुझ्यावर जीव वाळून टाकला येडा माय तुझ्यावर जीव वाळून टाकला येडा माय तुझ्यावर जीव वाळून टाकला शेंदराच्या भरतीला नागविणीचं पान असं रूप पाहता माझं हरपलं या भान असं रूप पाहता माझं हरवलंय भान असं रूप पाहता माझं हरवलंय भान येडेश्वरीची मूर्ती पूर्ण शेंद्राने भरलेली असते ऐका नाही व्हायला म्हणलं बघा शेंदराच्या मूर्तीला नागविणीचं पान असं रूप पाहता माझं हरपलं या भान असं रूप पाहता माझं हरवलंय भान असं रूप पाहता माझं हरवलंय भान शेंदराना मुकडा तुझा झाकला ग शेंदराने मुकडा तुझा झाकला ग आई शेंदरानं मुकडा तुझा झाकला ग तुझ्याहून जीव वाळून टाकला मग येडा माय तुझ्याहून जीव वाळून टाकला मग येडा माय तुझ्याहून जीव वाळून टाकला तुझ्यावर जीव वाळून टाकला येडा माय तुझ्यावर जीव वाळून टाकला येडा माय तुझ्यावर जीव वाळून टाकला वा वा
तुझ्याहून जीव वाळून टाकला येणा माय 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 तुझ्याहून जीव वाळून टाकला चलो महिला मंडळ बघा माझी महिला मंडळाला विनंती आहे ज्यांना कार्यक्रमातून उठून जायचंय त्यांनी मध्ये बसायचं नसतं एका बाजूला बसायचं असतं पाठीमागे मध्ये बसायचं नसतं म्हणून या ठिकाणी मला सांगायचंय बघा नको मला मोठेपणा नाही कसली हवा तूच घडव ग मला रांगेला तुला तूच घडव मला राखीला तुला तूच घडव मला राखीला तुला नको मला मोठेपणा नाही कसली हवा तूच घडव ग मला रांगेला तुला तूच घडव मला राखीला तुला तूच घडव मला राखीला तुला धावती चंदनाच्या एका हात लाग तू धावती चंदनाच्या एका हात लाग तू धावती चंदनाच्या एका हात लाग महिला मंडळ प्रशासन या ठिकाणी अधिकारी आले जोरदार टाळ्या महिला मंडळ सर्वांसाठी तू धावती चंदनाच्या एका हात लाग तुझ्याहून जीव वाळून टाकला येणा माय 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 तुझ्याहून जीव वाळून टाकला येडू येडू माये माये येडू माये येडू माये येडू तुझा घडला मला दाखला ग येडू तुझा घडला मला दाखला ग तुझ्याहून जीव वाळून टाकला ग येणा माय तुझ्याहून जीव वाळून टाकला 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 तुझ्याहून जीव वाळून